आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेली डोंगररांगेमधील छत्रपती शिवाजी महाराजांची नैसर्गिक प्रतिमा बघायला। हा आहे झुलता पूल, हे आहे रहस्यमय वाळणकुंड। वाळणकुंड छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एकदम सुंदर दिसत आहे। सह्याद्रीमध्ये फिरायची मज्जाच वेगळी असते। पानेगावात असणारा डोंगरावरून वाहणारा धबधबा आणि उंचीवरून पडणारे फेसाळलेले पाणी अजूनच छान दिसत आहे। आम्हालाही आवरलं नाही, शेवटी आम्ही पण पोहण्याचा आनंद घेतला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या सुंदर ठिकाणी आपण आज जात आहोत। ते म्हणजे वाळणकुंड आणि एक लपलेला धबधबा, जिथे जास्त कोणी जात नाही म्हणून ते शांततेत लपलेलं आहे। कोकण नुसतं नाव जरी उच्चारलं तरी मनात समुद्राचा निळाशार रंग, नदी आणि हिरवीगार डोंगररांग उभी राहते। आज आपण निघालो आहोत महाडच्या दिशेनं। एक खास ठिकाण तेच म्हणजे वाळणकुंड पाहायला। इथे सकाळची थंडगार हवा, रस्त्यावरचं ओलं वातावरण आणि समोर पसरलेली ही हिरवळ, एक वेगळीच मजा आहे या दुनियेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले सुंदर झाडे आणि अधूनमधून दिसणारे छोटे छोटे घर, प्रत्येक घरात आपली एक वेगळी गोष्ट लपलेली आहे। आता आपल्याकडे वेळेचा अभाव आहे म्हणून आपण थेट आपल्या डेस्टिनेशनला जात आहोत, पण नंतर आपण कोकणातल्या सुंदर घरांना पण भेट देणार आहोत आणि तिथली मजा घेणार आहोत। बोरघाटाच्या दिशेने जातानाच आपल्याला वाळणकुंड लागणार आहे। हा झुलता पूल आहे म्हणून इथे चालताना सावकाश चालावं लागतं। हा झुलता पूल आकर्षक आहे। हे झुळझुळ वाहणारे पाणी, लहान मोठे दगडधोंडे, पाणी वाहताना तो येणारा आवाज कानांना मंत्रमुग्ध करत आहे। कोकणातील महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे। वाळणकुंडातील मासे हे देवाचे मासे म्हणून प्रसिद्ध आहेत। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून वाहत येणारे काळ नदीचे पाणी कधीही आटत नाही। या कुंडात खाण्याचा पदार्थ टाकला तर प्रथम लहान मासे, नंतर मोठे मासे वरती येतात। एकूण माशांचे 7 थर येतात। यात असणारे मासे बहुधा शेंदरी रंगाचे असतात। जवळच नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे। या कुंडाची निसर्गाने अद्भुत रचना केली आहे। फक्त या कुंडाकडेच पाहावेसे वाटते। त्या वळणामधून अचानक दिसतं आकाशाला भिडणारं एक रूप, छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कड्यावर उभे जणू अजूनही आपल्या मावळ्यांवर नजर ठेवून आहेत। इथून खाली दिसतं हिरवगार कोकण आणि पसरलेली हिरवळ। शौर्य, न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या पावलांनी सह्याद्रीच्या कड्यावर किल्ले घडवले, ज्या नजरेने मुघल साम्राज्यालाही हादरवलं, ज्याच्या नावाने हजारो तलवारी उंचावल्या, ज्यांच्या स्वप्नात होती हिंदवी स्वराज्याची भूमी, ते फक्त राजा नव्हते, ते होते जनतेतल्या हृदयातले जणू देवच। महाराजांना वंदन करून आता आपण निघालोय त्या आवाजाकडे जो डोंगराच्या हृदयातून येतो। निसर्गाची शुद्ध हवा आणि जिवंत, कधी न पाहिलेला हा पान धबधबा। तुम्हालाही जायचं असेल तर वाळणकुंड पासून 3 किलोमीटर पुढे पान गावात हा धबधबा आहे। इथल्या रस्त्यावरती एक वेगळीच जादू आहे। हिरवीगार झाडं पाण्यात हलतायत, पावसाच्या सरी जणू अंगावर खेळतायत, हवेत मातीचा तो ताजा सुगंध आणि मनात एकच उत्सुकता। हा आहे लिंगाणा किल्ला। या किल्ल्याला आपण लवकरच भेट देणार आहोत। लिंगाणा किल्ल्याचे आपण दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघाला आहोत। ही आहे या गावातील प्राथमिक शाळा। या शाळेवरती रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दृश्य रेखाटले आहे। इथून उजवीकडे वळण घेऊन आपण पोहोचणार आहोत पान धबधब्याकडे। इथली गावं
साधं राहणीमान पण मनाला भिडणारं लोकांचे हसरे चेहरे शहराची धावपळ विसरायला लावते. आम्हालाही आवडलं नाही. शेवटी आम्ही पण पोहण्याचा आनंद घेतला. नदीमध्ये असणारे दगड धोंडे जणू आम्हाला मोहितच करत होते. एवढे छान दिसत होते की अतिशय शांत वाहणारी नदी व धबधब्याचे उंचीवरून पडणारे पाणी जणू गाणेच गात होते. सह्याद्रीमध्ये फिरायचं बोलले की पावसात भिजायची मजाच वेगळी येते. सह्याद्रीमध्ये अजूनमधून येणारा पाऊस जणू लपंडावच खेळत होता. आम्ही खूप पोहण्याचा आनंद घेऊन परतीचा प्रवास हा नेहमी थोडा शांत असतो, कारण मन अजून त्या आठवणीत अडकून राहिलेलं असतं. हा एक धबधबा नसून तो एक निसर्गाचा कधी न अनुभवलेला क्षण आहे.